up till now, how many chemical properties are completed? बोला. कार्बोक्झिलिक ऍसिडच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्या चालू आहेत. किती केमिकल प्रॉपर्टीज आपल्या झालेल्या आहेत? Yes, all of you ready? हा बोला, किती झाल्या? 4. कोणत्या कोणत्या? नंबर 1, acidic properties of acid. In acidic properties of acid, total number of reaction. बोला, ऐकायला येतंय ना सगळ्यांना? सर 5. हा, total number of reaction 5. Under that, A means number 1, action of active metal such as sodium, potassium, calcium, zinc, etc. Corresponding salts are obtained with the liberation of hydrogen gas. Second one, B means action of aqueous alkali, NaOH or KOH. Number 3, action of ammonium hydroxide, that is NH4OH. Number 4, action of washing soda, sodium carbonate, Na2CO3, means soda ash. And number 5 is action of sodium bicarbonate or baking soda, that is NaHCO3. Second chemical property आपल्याला झाली anhydride formation, means action of strong dehydrating agents such as phosphorus pentoxide, P2O5 or concentrated H2SO4. 3 नंबरची रिएक्शन amide formation or acid amide formation, means action of ammonia on carboxylic acid. So carboxylic acid reacts with ammonia and they gives corresponding ammonium salts, which on heating eliminates the water molecule, and final product is amide, that is RCONH2. आणि नंबर 4 ला झाली आपल्याला इस्टरिफिकेशन रिएक्शन. हा, सर्वांना व्यवस्थित ऐकायला येतंय का? Yes, sir. हा, चला आता मला हो सर. मी जे पेजेस पाठवलेत ना मृणाल, त्यातलं 94 नंबरचं पेज मला दे. Okay, sir. हा, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करत आहोत. आजचं लेक्चर मी थोडं माझ्या व्यक्तिगत कामामुळे थोडं लवकर सोडणार आहे बरं का. मला थोडं माझी वैयक्तिक अडचण असल्यामुळे मिनिमम अर्धा तास 35 मिनिट तर आपण नक्कीच घेऊया, 30-35 मिनिट. हा, चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करत. रेकॉर्डिंग होत असेल तर चालू झालेलं आहे का? इफ पॉसिबल जर यश करणार आहे ना वाटतं. चला, आता या दिलेल्या पेजच्या बॉटमला दिसत आहे केमिकल प्रॉपर्टी नंबर 5 चा. बोला, काय आहे ऍक्शन? बताइए क्या है ऍक्शन ऑफ फॉस्फरस. मी काय विचारतो की 5 नंबरच्या केमिकल प्रॉपर्टीचा टायटल काय आहे? ऍक्शन ऑफ फॉस्फरस ट्रायक्लोराइड, हा, PCl3. आता लक्षात घ्या, ट्रायक्लोराइड केमिकल प्रॉपर्टी नंबर 5, 6 and 7. आता जे आपण सलग 3 रिएक्शन शिकणार आहोत ना, ऍक्शन ऑफ PCl3, ऍक्शन ऑफ नंबर 6 ला ऍक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, दॅट इज अ PCl5. आणि नंबर 7 ला आहे ऍक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड, दॅट इज SOCl2. बोला, या अगोदर अशा टाईपच्या रिएक्शन्स आपल्याला कुठे झालेल्या आहेत? ऍक्शन ऑफ फॉस्फरस ट्रायक्लोराइड, ऍक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, ऍक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड, अशा प्रकारच्या रिएक्शन्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल मध्ये झालेल्या आहेत ना. आता आज इथे काय आहेत? तशा टाईपच्याच त्या रिएक्शन आहेत, परंतु स्टार्टिंग कंपाऊंड काय आहेत? आज आपण कोणाच्या केमिकल प्रॉपर्टी शिकत आहोत? पुढे जात आहोत कार्बोक्झिलिक ऍसिड. स्टार्टिंग कंपाऊंड इज RCOOH, म्हणजे फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड एक्सेट्रा. आता लक्षात घ्या, सध्या आपण रिएक्शन नंबर 5 ला सुरुवात करतोय. ऍक्शन ऑफ PCl3.
बट इन रिॲक्शन नंबर 5, 6 अँड 7 आता जे आपण सलग 3 रिॲक्शन शिकणार आहोत त्या तीनही रिॲक्शन मध्ये मिळणारा प्रोडक्ट मेन प्रोडक्ट हा सेम असणार आहे. तो आपल्या ओळखीचा आहे तो क्लास आणि त्याचे एक्झाम्पल्स म्हणून सुरुवातीला मी ते रिवाइज करतोय. सो रिमेंबर बाय द ऍक्शन ऑफ PCl3, PCl5 अँड thionyl chloride carboxylic acids are converted into acid chloride or acyl chloride. किती विद्यार्थी मला ऍसिड क्लोराइड किंवा असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला सांगतायत? RCOCl. चला एक्झाम्पल सांगा. ऍसिटिल क्लोराइड काय फॉर्म्युला आहे? बरोबर आहे, CH3COCl. देन प्रोपियोनिल क्लोराइड, प्रोपियोनिल क्लोराइडचा फॉर्म C2H5Cl. बताइए क्या है? बेंजाइल क्लोराइड, हा. तर लक्षात घ्या, इथून पुढे आपण ज्या 3 रिॲक्शन शिकणार नंबर 5, नंबर 6 अँड नंबर 7, in each and every chemical property acids are converted into acid chloride means RCOCl. Now try to understand what happens in number 5. आपल्याकडे नंबर 5 चं पेज आहे, आपणही बघा. Carboxylic acids when heated with phosphorus trichloride means PCl3, then acid chloride and phosphorus acid is obtained. आपल्याला प्रोडक्ट साइडला काय मिळणार आहे? ऍसिड क्लोराइड अँड फॉस्फरस ऍसिड. लक्षात घ्या, फॉस्फरस ऍसिडचा फॉर्म्युला आहे H3PO3 किंवा आपण त्याला कसं लिहू शकतो? P in the bracket OH thrice. आता जनरल रिॲक्शन कशी लिहिली आहे चेक करा. टू बॅलन्स दिस केमिकल रिॲक्शन वी रिक्वायर्ड हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड? 3 times RCOOH. Plus when heated with phosphorus trichloride, काय फॉर्म्युला आहे phosphorus trichloride चा? PCl3. एरोवरती ट्रायंगल आहे, साइन ऑफ हीट. मेन प्रोडक्ट हाऊ मेनी टाइम्स? 3 times acid chloride, that is RCOCl, and byproduct of the reaction is H3PO3. आपण जर चेक केलं तर आपल्या लक्षात येईल की रिॲक्शन 100% बॅलन्स आहे. But remember, to balance the reaction, we required how many molecules of carboxylic acid? 3 molecules. Main product चे किती मॉलिक्युल मिळत आहेत? 3 times RCOCl. आणि एकच बाय प्रोडक्ट आहे H3PO3, त्याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड. रिमेंबर व्हॉट हॅपन्स इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शन मध्ये होत आहे काय? OH ग्रुप ऑफ COOH, OH ग्रुप ऑफ COOH is replaced by, बोला, OH group is replaced by what? CL. So in this way acid chlorides are obtained. चला आता आपल्याला 3 एक्झाम्पल घ्यायचे आहेत. चला पेज नंबर 95 आपल्याला आता दिलेला आहे. आता एक लक्षात घ्या, कुठलीही रिॲक्शन बॅलन्स करायची असेल वी रिक्वायर्ड हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड? 3. कार्बोक्सिलिक ऍसिड, येस, 3 molecules ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग 3 molecules कार्बोक्सिलिक ऍसिडचे झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल नंबर 1, ऍक्शन ऑफ PCl3 ऑन ऍसिटिक ऍसिड. तुम्ही सुद्धा न पाहता रिॲक्शन सांगू शकता. बोला, आपल्याला ऍसिटिक ऍसिडचे किती मॉलिक्युल्स घ्यावे लागतील? 3 times acetic acid CH3COH plus PCl3 when heated. मेन प्रोडक्टचे किती मॉलिक्युल मिळणार आहेत? 3 times. बोला, मेन प्रोडक्ट कुठला असणार आहे? 3 times acetyl chloride, that is CH3COCl, and every time byproduct is same, तो byproduct असणार आहे H3PO3. byproduct काय असणार आहे? H3PO3. देन सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण ऑब्झर्व करा,
बोला स्टार्टिंग कंपाऊंड काय घेतलेला आहे सेकंड एक्झाम्पल मध्ये? प्रोपियोनिक ऍसिड. Propionic सेकंड एक्झाम्पल Propionic acid. प्रोपियोनिक ऍसिड. हा प्रोपियोनिक ऍसिड. प्रोपियोनिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C2H5COH. We required 3 molecules of propionic acid when heated with PCl3 phosphorus trichloride. प्रोडक्ट साइडला मेन प्रोडक्ट असेल 3 molecules of propionyl chloride. प्रोपियोनिल क्लोराइड म्हणजे C2H5Cl आणि बाय प्रोडक्ट आहे फॉस्फरस ऍसिड ज्याचा फॉर्म्युला आहे H3PO3. जर आपण बेन्झॉइक ऍसिड घेतला, बोला काय फॉर्म्युला आहे बेन्झॉइक ऍसिडचा? Benzyl CH5COOH. Benzene ring and COH can be written as 3 times C6H5COH plus PCl3 when heated. Main product 3 times C6H5COCl plus CH3PO3 म्हणजे फॉस्फरस ऍसिड. मग आपल्याला ही 5 नंबरची केमिकल प्रॉपर्टी समजली का? What Yes, happens when carboxylic acid when reacts when heated with PCl3? बोला काय मेन प्रोडक्ट काय मिळत असतात? मला 3 प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न, मेन प्रोडक्ट काय असतात? 3 times acid chloride. ऍसिड क्लोराइड. बाय प्रोडक्ट कोणता असतो? फॉस्फरस Phosphorus. ऍसिड. बाय प्रोडक्ट काय असतो? Phosphoric acid. बाय प्रोडक्ट फॉस्फरस ऍसिड. बोला रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी ऍसिडचे किती मॉलिक्यूल लागतात? 3 molecules. 3 molecules. मेन प्रोडक्ट ऍसिड क्लोराइड हाऊ मेनी टाइम्स? 3 टाइम्स. 3 times. चला ही रिएक्शन आपल्याला समजलेली आहे का? Yes, sir. हो सर. Yes, बोला sir. पुढे जायचंय नंबर 6 कडे. हो सर. Yes. सर. हा केमिकल प्रॉपर्टी नंबर 6 चं टायटल आहे ऍक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड ऑन कार्बोक्सिलिक ऍसिड. बोला फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा काय फॉर्म्युला आहे? Yes, sir. नोट्स मध्ये दिसतंय आपल्याला फॉस्फरस पेंटाक्लोराइड मीन्स PCl5. PCl. दिस इज अ व्हेरी सिम्पल केमिकल रिएक्शन. स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे बघा, आपण ते ऑब्झर्व करा. कार्बोक्सिलिक ऍसिड्स व्हेन रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, कार्बोक्सिलिक ऍसिड्स व्हेन हिटेड विथ PCl5, देन ऍसिड क्लोराइड्स आर ऑब्टेन्ड. इथे सुद्धा परत मेन प्रोडक्ट आहे RCOCl आणि जसे अल्कोहोल सोबत 2 बाय प्रोडक्ट असतात इथेही तसेच 2 बाय प्रोडक्ट आहेत. चेक करा जनरल रिएक्शन. सांगा कार्बोक्सिलिक ऍसिडचा काय फॉर्म्युला आहे? RCOOH. RCOH. RCOOH. याला कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे? सो प्लस मॉट PCl5. PCl. मेन प्रोडक्ट काय मिळणार आहे? मेन RCOH. प्रोडक्ट आहे RCOCl ऍसिड क्लोराइड आणि 2 बाय प्रोडक्ट आहेत, दोन्ही तुमच्या ओळखीचे आहेत. एक आहे POCl3, दुसरा आहे HCl. HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराइड आणि POCl3 ला 2 नाव आहेत. सांगा 2 नाव कोणते? फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. POCl3 means phosphorus oxychloride or chloride. So every time आपण कोणताही ऍसिड घ्या, 2 बाय प्रोडक्ट असणार POCl3 HCl. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी ओनली 1 मॉलिक्युल ऑफ PCl5. लक्षात घ्या हा जो COH ग्रुप आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतोय? इथे COCl मध्ये. COCl. आता एक एक्झाम्पल मध्ये दिलंय आपल्याला, एक एक्झाम्पल दिलाय ऍक्शन ऑफ PCl5 ऑन प्रोपियोनिक ऍसिड. वाचा ती रिएक्शन, सांगा मला काय लिहिली आहे? C2H5COH प्लस PCl5. सांगा काय मिळतोय मेन प्रोडक्ट? प्रोपियोनिक क्लोराइड. COCl. आणि किती बाय प्रोडक्ट असणार? 2. 2. POCl3 आणि दुसरा HCl. 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 समजा ऍसिटिक ऍसिड घेतला असता तर मेन प्रोडक्ट काय मिळाला असता? CH3COCl. CH3COCl. लक्षात येत आहे ना? म्हणजे कन्सेप्ट लक्षात घ्या. हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप असतो COOH तो कशामध्ये कन्वर्ट होत असतो? COH ग्रुप इज कन्वर्टेड इनटू, बोलिये COCl. COCl. आता खाली एक क्वेश्चन दिलाय पहा आपल्याला. व्हॉट हॅपन्स वेन
3,5 डायनायट्रो बेन्झॉइक ऍसिड हिटेड विथ PCl5. आता सांगा 3,5 डायनायट्रो बेन्झॉइक ऍसिड म्हणजे बेसिक ऍसिड कोणता आहे? बेन्झॉइक Benzoic ऍसिड आहे. acid. त्याचं स्ट्रक्चर आपण कसं लिहितो? Benzene ring and ring आणि COOH. COOH. ज्या ठिकाणी COOH आहे दॅट इज कार्बन नंबर पोझिशन नंबर 1. 1. आता यात आपल्याला किती नायट्रो ग्रुप सबस्टिट्यूट करायचे आहेत? 2. 3 and 5. कोणत्या कोणत्या पोझिशनला? कार्बन नंबर 3 आणि 5 ला. सो दिस हा ऍसिड जेव्हा PCl5 वर हिट होईल NO2 वर त्याचा काही परिणाम होणार आहे का? नाही. ते ऍज इट इज राहते. फक्त कन्वर्ट काय होणार आहे? ऍसिड मधला COH ग्रुप इट इज कन्वर्टेड इन टू व्हॉट? COCl. मग सांगा बेन्झीन रिंग आणि COCl असेल तर त्याचं नाव काय असतं? बेन्झॉइल Benzoyl क्लोराइड. chloride. मग बेन्झॉइल क्लोराइड मध्ये कार्बन नंबर 3 आणि 5 ला NO2 ग्रुप दिसतोय. म्हणजे या रिएक्शन मध्ये मिळणाऱ्या मेन प्रोडक्टचं नाव 3,5 काय आहे? डायनायट्रोबेन्झॉइल क्लोराइड. 3,5 मेन प्रोडक्टचं नाव chloride. सांगा. आपल्याला प्रोडक्ट आणि प्रोडक्टचं नाव आणि रिएक्शन समजली का? रिमेंबर दीज आर व्हेरी सिम्पल केमिकल रिएक्शन. डायनायट्रोबेन्झॉइल क्लोराइड प्लस POCl3 आणि दुसरा बाय प्रोडक्ट आहे HCl. इथे आपल्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधली 6 नंबरची केमिकल प्रॉपर्टी संपलेली आहे. नाउ नेक्स्ट वन पेज नंबर 96 वरती चला. केमिकल प्रॉपर्टी नंबर 7. नाउ इन दिस रिएक्शन टायटल बघा वाचा काय दिलंय ते. ऍक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड ऑन कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्या सर्वांना थायोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला अल्कोहोल मध्ये झालेला आहे. बोला थायोनिल क्लोराइडचा काय फॉर्म्युला आहे? SOCl. व्हॉट इज थायोनिल क्लोराइड? SOCl2 थायोनिल क्लोराइड. इथे सुद्धा जशी अल्कोहोल आणि थायोनिल क्लोराइडची रिएक्शन होते तशीच होते. फक्त मेन प्रोडक्ट हे परत असाइल क्लोराइड ऍसिड क्लोराइड असणार आहेत. बाय प्रोडक्ट मात्र सेम आहेत जे अल्कोहोल मध्ये असतात. दोन्ही गॅसियस स्टेट मध्ये आहेत. एक सल्फर डायऑक्साइड SO2 आणि दुसरा असतो हायड्रोजन क्लोराइड मीन्स HCl. सो कार्बोक्सिलिक ऍसिड when reacts with thionyl chloride means SOCl2, then corresponding acid chlorides are obtained. आणि त्याच्या सोबत 2 गॅसियस प्रोडक्ट मिळतात. ते कोणते? SO2 आणि HCl. जनरल रिएक्शनचा आपण ऑब्झर्व करा. सांगा जनरल रिएक्शन कशी लिहिली आहे? काय कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला? RCOCH. RCOH. RCOH. हा COOH प्लस थायोनिल क्लोराइड SOCl2. सांगा रिएक्शनचा मेन प्रोडक्ट काय आहे? RCOCl आणि 2 बाय प्रोडक्ट सल्फर डायऑक्साइड SO2 अँड हायड्रोजन क्लोराइड HCl. मग आता कोणताही ऍसिड असो कन्सेप्ट हाच असणार. त्या ऍसिड मधला अल्किल किंवा अराइल ग्रुप ऍज इट इज राहतो. COH कन्वर्टेड इनटू COCl and every time both the byproducts are same SO2 and HCl. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये ऍसिटिक ऍसिड आणि थायोनिल क्लोराइडची रिएक्शन दिलेली आहे. सो ऍसिटिक ऍसिड when reacts with थायोनिल क्लोराइड, बोला मेन प्रोडक्ट काय मिळतो? Acetyl chloride. ऍसिटिल क्लोराइड. आणि बाय प्रोडक्ट किती आहेत? 2 सल्फर डायऑक्साइड अँड हायड्रोजन क्लोराइड. बोला सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे. इफ द स्टार्टिंग कंपाऊंड इज प्रोपियोनिक ऍसिड C2H5COOH, मेन प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन इज Propionyl chloride. प्रोपियोनिल क्लोराइड. फॉर्म्युला आहे C2H5COCl, 2 बाय प्रोडक्ट SO2 अँड HCl. आता इथे एक न दिलेलं एक्झाम्पल. समजा बेन्झॉइक ऍसिड दिला असता किंवा बेन्झॉइक ऍसिड सोबत थायनिल क्लोराइडची रिएक्शन करायची आहे. सांगा बरं मला कम्प्लीट
रिॲक्शन कशी असणार? CC C6H5COOH plus SOCl2 gives benzoyl chloride C6H5COCl plus SO2 plus HCl. Benzoic, what is the action of thionyl chloride on benzoic acid? बोलिए. C6H5COH. What it gives? सर तुमचा आवाज नीट नाही येत. C6H5COCl. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. हो सर. तुमचा आवाज अडकतोय. आता ते करायचं. तुमचा आवाज नाही रिॲक्शन एक्झाम्पल सर आवाज अडकतोय. सर आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. सर लेफ्ट झाली. हॅलो, आता येतोय का आवाज? Yes, sir. आता येतोय. हा चला, तर मी काय म्हणत होतो, व्हॉट हॅपन्स वेन ऍसिड क्लोराइड वेन रिॲक्ट्स विथ अमोनिया. ऍसिड क्लोराइडचा काय फॉर्म्युला आहे? RCOCl. वेन रिॲक्ट्स विथ अमोनिया अमाइड तयार होतो RCONH2 आणि बाय प्रोडक्ट आहे EHCl. लक्षात घ्या, बाय प्रोडक्ट कसा जातो? अमोनियाचा हायड्रोजन H आणि ऍसिड क्लोराइडचा Cl. इट गोज इन द फॉर्म ऑफ EHCl आणि अमाइड्स तयार होतात. आपल्याला एक एक्झाम्पल दिलाय, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन ऍसिटिल क्लोराइड. मला सांगा तिथे काय रिॲक्शन लिहिली आहे? बोला, आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? Yes. हा, सांगा रिॲक्शन काय? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन ऍसिटिल क्लोराइड? काय फॉर्म्युला ऍसिटिल क्लोराइडचा? COCl. CH3COCl प्लस अमोनिया, दॅट इज NH3. मेन प्रोडक्ट काय मिळतो? CH3CONH2. काय नाव आहे त्याचं? Acetamide. Acetamide. आणि बाय प्रोडक्ट आहे Yes. EHCl. आता तिथे एक्झाम्पल दिलं नाही. समजा प्रोपिऑनिक ऍसिड घेतला असता, तर काय प्रोडक्ट मिळाला असता?
प्रोपियोनामाइड C2H5 प्रोपिओनामाइड. काय फॉर्म्युला आहे प्रोपिओनामाइडचा? C2H5 CONH2. C2H5CONH2. Okay, it's all right. So in this way, आपलं नंबर 7 ची केमिकल प्रॉपर्टी संपली. म्हणजे 5, 6, 7, 8 4 केमिकल प्रॉपर्टी आपण शिकल्या. आजचा लास्ट पॉइंटला आपण सुरुवात करतोय. हॅलो, आवाज येतोय का? यस सर. हा, ओके ओके ओके. मला ते पेज कसं दिसेल रे? हा, आजची शेवटची रिॲक्शन. आवाज येतोय ना तुम्हाला? हो सर. चला, पेज नंबर 97 दे. आजची शेवटची रिॲक्शन. हा, बोला, काय टायटल दिलाय? हॅलोजिनेशन ऑफ हॅलोजिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता मी काय सांगतोय ते जरा नीट काळजीपूर्वक आहे का? या रिॲक्शनचं नाव आहे हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन. कोणती? हेल होलार्ड झेलेन्स्की. हे सायंटिस्टचं नाव आहे. हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज HVZ रिॲक्शन. काय? बोला, काय म्हणायचं? HVZ. आता नीट मध्ये, सीईटी मध्ये, एंट्रन्स मध्ये या रिॲक्शन वरती बरेच क्वेश्चन असतात. रिॲक्शन काय आहे जरा नीट समजून घ्या. मी काय बोलतोय काय नाही. सगळ्यात महत्वाचं पहिलं, दे मे आस्क किंवा बोर्ड एक्झामला क्वेश्चन कसा येऊ शकतो? राईट अ नोट ऑन HVZ रिॲक्शन. 2, 3 किंवा 4 मार्क साठी प्रश्न असतो. सो व्हाईल रायटिंग द आन्सर फॉर दिस क्वेश्चन, पॉइंट नंबर 1 इज कंडिशन. मग त्या पहिल्या कंडिशन पॉइंट मध्ये काय सांगायचं की कोणते ऍसिड ही रिॲक्शन देतात? कार्बोक्सिलिक ऍसिड कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ऍटम गिव्स HVZ रिॲक्शन. हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन कोणते ऍसिड देतात? त्यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे? बोला. अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन ऍटम. मग आता मला 2-3 एक्झाम्पल सांगा बरं ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम आहे. आता अल्फा हायड्रोजन ऍटम असणारे आणि नसणारे ऍसिड जर कळाले नाही तर ही रिॲक्शनच कळणार नाही. ऍसिटिक ऍसिड मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम आहेत का? लक्षात घ्या, अल्फा हायड्रोजन कळण्यासाठी अगोदर अल्फा कार्बन कळायला पाहिजे. अल्फा कार्बन म्हणजे काय? कार्बन हायड्रोजन ऍटम और नॉन हायड्रोजन ऍटम. कार्बन टू विच फंक्शनल ग्रुप इज अटॅच? इट इज कॉल्ड ॲज अल्फा कार्बन ऍटम. हा, अल्फा कार्बन ऍटम. आणि त्याच्याकडे जर हायड्रोजन असतील तर म्हणायचं अल्फा हायड्रोजन ऍटम आहे. मग आता सांगा, ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3COOH. अल्फा कार्बन आहे का? हो सर. यस सर. अल्फा हायड्रोजन आहेत का? हो सर. किती अल्फा हायड्रोजन आहेत ऍसिटिक ऍसिड मध्ये? 3. अल्फा हायड्रोजन किती आहेत? 3. बर. 3. बोला, प्रोपिओनिक ऍसिड बाय स्प्लिटिंग. प्रोपिओनिक ऍसिड बाय स्प्लिटिंग. CH3 CH2 CH3 COOH. CH2 COOH. बरोबर आहे. यातला नेमका कोणता अल्फा कार्बन आहे? CH2. CH2 वाला. मग जर तुम्हाला कोणी विचारलं की प्रोपिओनिक ऍसिड मध्ये किती अल्फा हायड्रोजन आहेत? बोला. 2. शाबास शाबास, व्हेरी गुड. कॅन यू टेल मी द फॉर्म्युला फॉर फिनिल ऍसिटिक ऍसिड? फिनिल ऍसिटिक ऍसिड, फिनिल म्हणजे कोणता ग्रुप आहे? C6H5. C6H5. ऍसिटिक ऍसिड मध्ये फिनिल सबस्टिट्यूट केला की फिनिल ऍसिटिक ऍसिड तयार होतो. म्हणजे फिनिल ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला झाला C6H5CH2COOH. कॅन बी रिटन ॲज बेन्झीन रिंग CH2COOH. सो फिनिल ऍसिटिक ऍसिड आहेत का अल्फा हायड्रोजन ऍटम याच्यामध्ये? हो सर. किती आहेत? किती आहेत? 2 सर. 2. बर. फॉर्मिक ऍसिड मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम आहे का? फॉर्मिक ऍसिड मध्ये नाही. 2,2-डायमिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड मीन्स कार्बन कंटेनिंग 3 मिथिल ग्रुप अँड COH. याच्याकडे आहे का अल्फा हायड्रोजन? नो सर. नो. सर. मग मला सांगा, फॉर्मिक ऍसिड 2,2-डायमिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन देणार का?
नाही. नाही. पहिला पॉइंट क्लिअर झाला का? कोणते ऍसिड ही रिॲक्शन देणार आणि कोणते ऍसिड नाही देणार, कळालं का? हो सर, कळालं. येस सर. बोला, कोणते ऍसिड देणार? कंटेनिंग त्यांच्याकडे काय असलं अल्फा पाहिजे? कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्फा हायड्रोजन अल्फा आता हायड्रोजन ॲटम. नेमकी HVZ रिॲक्शन म्हणजे काय ते लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय HVZ रिॲक्शन? Carboxylic acids containing alpha hydrogen atom when reacts with halogens such as chlorine or bromine, Cl2 or Br2 in presence of red phosphorus. Red phosphorus ही condition arrow वरती असेल. In presence of red phosphorus, then product side ला मिळणार काय? Alpha halo carboxylic acids are obtained. Means alpha hydrogen atoms are replaced by halogen atom. आता खाली तुम्हाला जनरल रिॲक्शन लिहिली ती जर ऑब्झर्व करा. काय लिहिलंय? RCH2COH ऍसिडचा फॉर्म्युला. मुद्दाम असा फॉर्म्युला का घेतला की त्यात अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन आहे. सो RCH2COH, CH2 वाला कार्बन अल्फा, त्याच्याकडे असणारे 2 हायड्रोजन अल्फा हायड्रोजन ॲटम वेन रिॲक्ट्स विथ X2. रिमेंबर, X काय? मे बी क्लोरीन ऑर ब्रोमीन. आयोडीन जरी हॅलोजन असला तरी ही रिॲक्शन देत नाही. तो का देत नाही? ती वेगळी रिॲक्शन आहे. आयोडीन घेतलं तर प्रोडक्ट वेगळे मिळतात. मी ते पुढे आपल्याला येणारच आहे. त्या रिॲक्शनचं नाव आहे बिन बॉन्ड सिमोनिनी रिॲक्शन आणि त्याच्यामध्ये इस्टर मिळतात. म्हणून इथे आयोडीन असणार नाही, फक्त क्लोरीन किंवा ब्रोमीन. रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. एक अल्फा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो हॅलोजनने. म्हणून मेन प्रोडक्टचं स्ट्रक्चर आहे RCH ब्रांच ऑफ CHX मीन्स हॅलोजन. आणि बाय प्रोडक्ट काय बोला? HX. बाय प्रोडक्ट आहे HX. आपल्याला जनरल रिॲक्शन इट्स अ व्हेरी सिम्पल रिॲक्शन. लक्षात घ्या, रिॲक्शनचं फक्त नावच अवघड आहे. 2-3 ठिकाणी जबडा वाकडा होतो, बाकी रिॲक्शन सोपी आहे. काय रिॲक्शनचं नाव काय? होवेल नाही, होलार्ड. हेल होलार्ड. हा, हेल होलार्ड. बोला 2-3 बोला. हेल होलार्ड झेलेन्स्की. हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन. हा, बोला. हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन. शॉर्ट मध्ये त्याला म्हणतात HVZ रिॲक्शन. कोणती? HVZ. तुम्ही नीटचे किंवा एंट्रन्सचे पुस्तक बघा, तुम्हाला क्वेश्चन. देर आर सो मेनी क्वेश्चन्स HVZ वरती. चला, आता हे पहिलं एक्झाम्पल झालं. ही जनरल रिॲक्शन झाली. सो रिमेंबर द इम्पॉर्टन्स ऑफ द रिॲक्शन. या रिॲक्शनचं इम्पॉर्टन्स काय आहे? ही रिॲक्शन कशासाठी शिकायची किंवा कशासाठी करायची किंवा लॅबोरेटरीमध्ये याचा उपयोग काय आहे? लास्ट पॉइंट तिथे तुम्हाला दिलाय पहा. द इम्पॉर्टन्स ऑफ द HVZ रिॲक्शन इज दॅट ओनली अल्फा हायड्रोजन ॲटम इज सबस्टिट्यूटेड. लक्षात घ्या, कोणता H रिप्लेस होतो हॅलोजनने? फक्त अल्फा. बाजूला बीटा उपलब्ध जरी असला, अवेलेबल असला तरी तो रिप्लेस होत नाही. फक्त अल्फा हायड्रोजन रिप्लेस होतात. आता पेज नंबर 98 टाक. त्याच्यावरती 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत. ते बघितलं की तुम्हाला समजून जातील. हॅलो, टाकलं का 98? Yes, sir. येस सर. चेक करा. फर्स्ट एक्झाम्पल, acetic acid when reacts with chlorine in presence of red phosphorus. जो प्रोडक्ट मिळतोय त्याचं नाव आहे अल्फा क्लोरो ऍसिटिक ऍसिड. म्हणजे ऍसिटिक ऍसिड मधला एक हायड्रोजन Cl ने रिप्लेस होतो. अल्फा पोझिशनला क्लोरो आला म्हणून नाव तयार झालं अल्फा क्लोरो ऍसिटिक ऍसिड. आता त्याचा IUPAC नेम अल्फा क्लोरो ऍसिटिक ऍसिडचं तिथे मी दिलेलं आहे. हा कंपाऊंड बिलॉंग्स टू ऍसिड क्लास, म्हणजे आपल्याला ऍसिडचे रूल वापरावे लागतील. सांगा बरं IUPAC नेम तिथे जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे का? येस सर. हा, काय दिले नाव? येस सर. 2 क्लोरो. काय नाव आहे? 2 क्लोरो इथेनॉइक का बरं इथेनॉइक ऍसिड? मला वाटतं त्याला प्रोपॅनॉइक ऍसिड म्हणावं. काय बिघडायले म्हणता येईल का? हा, 2च कार्बन आहेत म्हणून इथेन. सो 2 क्लोरो इथेनॉइक ऍसिड. बाय प्रोडक्ट आहे HCl. लक्षात घ्या, वरती रेड फॉस्फरस लिहायला विसरायचं नाही, त्याच्याशिवाय रिॲक्शन होऊ शकत नाही. सेकंड एक्झाम्पल मध्ये स्टार्टिंग कंपाऊंड दिला प्रोपिओनिक ऍसिड CH3CH2COH
आणि इथे क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमिन वापरलाय Br2 रेड फॉस्फरस. आता इथे जो मेन प्रोडक्ट मिळतो त्याचं कॉमन नेम काय? अल्फा अल्फा ब्रोमो ब्रोमो प्रोपिऑनिक ऍसिड. अकॉर्डिंग टू ग्रीक लेटर हे अल्फा बीटा गॅमा हे ग्रीक लेटर आहेत. याचं नाव आहे अल्फा ब्रोमो प्रोपिऑनिक ऍसिड आणि त्याचं आयुपीएसी नेम काय आहे? 2 ब्रोमो प्रोपॅनॉइक ऍसिड. प्रोपिऑनिक नाही, आयुपीएस प्रोपॅनॉइक. प्रोपिऑनिक आणि प्रोपॅनॉइक फरक आहे बरं का. सर तिथं प्रोपिऑनिकच दिले. नोट्स मध्ये चुकलंय सर ते. हो, नोट्स मध्ये चुकलेलं आहे. करेक्शन करा लिहिताना, तुम्ही नोट्स लिहिताना करेक्शन करा. आयुपीएससी लिहायचं असेल तर तिथं प्रोपॅनॉइक पाहिजे, आहे की नाही, कारण 3 कार्बन प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह. चला थर्ड एक्झाम्पल, ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन फिनिल ऍसिटिक ऍसिड. फिनिल ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर दिलंय बेन्झीन रिंग आणि CH2COH. लक्षात घ्या कन्सेप्ट काय आहे, अल्फा हायड्रोजन ऍटम हॅलोजनने रिप्लेस होतो. सिंपल कन्सेप्ट आहे. व्हेन इट रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस, बेन्झीन रिंग CH2COH ब्रांच ऑफ CHCl, बाय प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन इज HCl. प्रोडक्टचं नाव आहे अल्फा क्लोरोफिनिल ऍसिटिक ऍसिड. किंवा आयुपीएसी नेम जर लिहायचा असेल, फिनिलला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करावं लागेल. इथेनॉइक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग आपला रूल काय? इफ डिफरंट सबस्टिट्यूएंट ग्रुप्स आर सबस्टिट्यूटेड अरेंज देम अल्फाबेटिकली. फिनिल आणि क्लोरो मध्ये अल्फाबेट प्रमाणे क्लोरो पहिल्यांदा आहे म्हणून त्याचं नाव 2 क्लोरो 2 फिनिल इथेनॉइक ऍसिड. या तीनही रिॲक्शन, तीनही एक्झाम्पल आपल्याला समजले का? बोला. येस सर. हो सर. 5 मिनिटापूर्वी तुम्हाला हे हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन काही माहिती नव्हती. आता तुम्हाला असं वाटतंय का आपण HVZ रिॲक्शन लिहू शकतो म्हणून? कंडिशन लिहू शकतो, जनरल रिॲक्शन लिहू शकतो. बरं, नोट्स मध्ये जेवढे एक्झाम्पल दिलेत तेवढेच का त्याच्यापेक्षा कोणतंही ऍसिड दिलं तर तुम्ही रिॲक्शन करू शकता? सांगा. येस सर. येस सर. काय ऍसिड दिला तर करू शकतो रिएक्शन. कुठलाही ऍसिड दिलं तर करू शकतो. शाबाश, व्हेरी गुड. आता 4 नंबरचा पॉईंट, लास्ट पॉईंट दिलाय, यूज ऑफ HVZ रिॲक्शन. मग या रिॲक्शनचा उपयोग काय आहे? HVZ रिॲक्शन इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम इन कार्बोक्सिलिक ऍसिड. एखाद्या ऍसिड मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम आहे का नाही हे चेक करण्यासाठी HVZ रिॲक्शनचा उपयोग आहे. रिमेंबर, फॉर्मिक ऍसिड, बेन्झॉइक ऍसिड, 2,2-डायमिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड कॅनॉट गिव्ह HVZ रिॲक्शन. त्याचे रिझन काय आहे? दे डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ऍटम. दे डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ऍटम. इथे आपली ही HVZ रिॲक्शन संपलेली आहे. बेसिक रिॲक्शन. याचा थोडा जो एक्सटेन्शन पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चर मध्ये असेल. मला थोडं माझा काम असल्यामुळे आपण आज थोडं लवकर सोडतोय. तरी आज नाही म्हटलं तरी आपल्या 4-5 रिॲक्शन झाल्याने वन ऑफ द बिग रिॲक्शन ही HVZ रिॲक्शन खूप मोठी होती तरी ती आपली झालेली आहे. मी पेजेस पाठवतो नोट्स, नंतर आपण त्या व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. हा, एक गोष्ट लक्षात घ्या. हा, बहुतेक मोस्ट प्रॉबेबली उद्या किंवा परवा हा आपला टॉपिक संपलेला असेल. कमिंग संडेला जी एंट्रन्स पॅटर्नची टेस्ट आहे ती कशावर आहे? याच टॉपिकवर आहे सर. याच टॉपिकवर आहे. याच्यातल्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या आपल्या 2 बोर्ड पॅटर्नच्या टेस्ट झाल्या. त्याचं असेसमेंट राहिलं का आपलं आजचं? ठीक आहे, ते आपण नंतर. कसं काय झाली तुमची कालची टेस्ट? चांगली गेली सर. चांगली गेली ना? रिॲक्शन लिहिता येत आहेत ना? येस सर. बर. आता मला काय वाटतं की आता उद्या आपला हा टॉपिक संपेल. नीटचे ऍडिशनल रिॲक्शन राहतात ते मी नंतर घेईल. एक शुक्रवारी आपण ऍसिड वरती टेस्ट ठेवायची का? ओनली ऍसिड्स. म्हणजे त्याचा फायदा काय होईल? अल्डिहाइड म्हणजे कमिंग संडेला जे एंट्रन्स पॅटर्नचं टेस्ट आहे ती तुम्हाला सोपी जाईल. ऍटलिस्ट टेस्ट नसले तरी शुक्रवारी तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस, क्वेश्चन आन्सरिंग ठेवायचं का? येस सर, चालेल. चॉईस तुमचा असेल. टेस्ट म्हणले टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरिंग म्हणले क्वेश्चन आन्सरिंग. बोर्ड पॅटर्न टेस्ट. क्वेश्चन आन्सरिंग चालेल सर. क्वेश्चन आन्सर ठीक आहे. नाही, क्वेश्चन आन्सरिंग ठेवू याच्यामुळे, कशामुळे की तुम्हाला बाकी 2 विषय असतील ना संडेला, त्याच्याही अभ्यासाला वेळ द्यावा लागेल, आहे की नाही? मग शुक्रवारी आपण रायटिंग प्रॅक्टिस ठेवूयात कम्प्लीट ऍसिड्स वरती. ओके, ठीक आहे. चला, मग आपण आता ही मीटिंग क्लोज करायची. हो सर. ओके, राईट. चल, राईट.